तर आज सकाळ सकाळी नुसताच उठलो आणि चहाचा लागलाच कणका पडला बघा. मग तिथनं भाऊजानं गाडी आणली आणि तुम्ही म्हणे जाचला कोणीकडे निघालोय बघा आत्रीला. मग बारक्याला न्यायचा होता, त्यानं किल्ला बनवलाय बघा. काटा किरत विषय केलाय बघा त्यानं बी. त्यावर पुचलो बघा शिरशीतनं आपल्याला जायचं होतं बघा आतरी. तर पुचलो बघा स्वामी समर्थ यांच्या मठात. तर बघतोय तर काय 4-5 गाड्या होत्या की. त्यावर इकडे बारक्यानं बी बघा गंध लावून घेतला आणि बाबा म्हणलं तर स्वामी समर्थांनी एक वाक्य सांगितलंय, भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग तिथनं बघा आत गेलो स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला. महाराजांकडून बघा मंदिराची माहिती काढल्या, मग ती बी तुम्ही ऐका. ही जागा साधी नाही तर श्रद्धेचं ठिकाण आहे. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यामधले आंतरे गावातील हे स्वामी समर्थांचं मंदिर, जिथं आपल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा स्पर्श जाणवतो. आंतरे गावातलं हे पवित्र मंदिर शांततेने भरलेलं आहे. इथं आल्यावर मनातली चिंता आणि काळजी नाहीशी होते. मग तिथनं तसंच गेलो बघा खाली आणि गेल्या गेल्या बघा तिथं स्वामी समर्थांची गादी तीन आहे आणि तिथलं बी बघा दर्शन घेतलं. शिवाजी महाराजांचं स्मारक आणि स्वामी समर्थांचं 3 फोटो आहेत, त्याचं बी दर्शन घेतलं की राव. प्रत्येक सकाळ भक्तीने सुरू होते आणि प्रत्येक संध्याकाळ स्वामीच्या नावाने संपते. श्रद्धा, विश्वास, शांतता, संयम म्हणजे आपल्या आंतरे गावातील स्वामी समर्थ. इथं फक्त स्वामी समर्थांचा दरबार नाही तर त्यांच्या पायथ्याशी भगवान महादेवाची पिंड आहे. स्वामी समर्थ आणि महादेव श्रद्धेचा आणि शक्तीचा संगम इथं घडतो. मग तिथनच मागल्या साईडला गेलो आणि इथं झाडे बिडं होत्यात. मग तिथनं आपल्याला शनिदेवाचं दर्शन घ्यायचं होतं. तर गेल्या गेल्या आपण देवाचं बी दर्शन घेतलं आणि इथं बघा स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर आहे, तिथं बी त्यांच्या पाया पडलो. मग तिथनं आपल्याला जायचं आहे गणपतीच्या मंदिरात. गणपतीचा व्हिडिओ उद्या येणार आहे, तरी लाईक शेअर फॉलो करा की राव.